करणार आहोत आणि ते काम जी मला सुचलंय ना ते आपण कोणासाठी तरी करणार आहोत आणि ते आपण सगळ्यांनी मिळून करायचं आहे. म्हणून मी तुम्हाला आता ती कृती सांगणार आहे. ती कृती आपल्या सगळ्यांना मिळून करायची आहे. सगळेजण रेडी आहात? ओके. आपल्या वर्गात अथर्व आहे. अथर्वला अजूनही काही अक्षर जी आहेत जी आपल्याला अ पासून न्य पर्यंतची जी अक्षरं आपल्याला पुस्तक वाचायला शिकवतात ती अक्षरं त्याला अजून ओळखता येत नाही. तो आहे, विधान आहे, निकेश कधी कधी मध्ये अडतो, प्रबुद्ध अडतो. ह्या मुलांसाठी आपण एक कृती करणार आहोत आणि ती कृती कोणती? तर ह्या ठिकाणी मी काही मुलांना बोलावणार आहे, त्यांना अक्षर कार्ड देणार आहे. ही अक्षर कार्ड त्यांनी स्वतःकडे जपून ठेवायची आणि अधूनमधून त्या मुलांकडे जाऊन त्यांना सांगायचं आहे की हे माझं अक्षर आहे आणि हे अक्षर आहे. समजा मी घेतला, मला जर मिळाला प, तर दिवसभरात मधून मधून मी प्रबुद्धकडे जाणार, प्रबुद्धकडे जाणार, प्रबुद्ध हे माझं अक्षर आहे, हे आहे प. का आहे? प. असं तुम्हाला जे अक्षर येईल, जी अक्षरपट्टी येईल, ती अक्षरपट्टी तुम्ही 10 दिवस अधून मधून त्या मुलांना दाखवायची आहे आणि त्यांच्याकडून ते अक्षर जे आहे ते त्यांना पक्क करायचं आहे. आहात ते सर्वजण? रेडी आहात या कामासाठी? आपल्या वर्गात जे कोणी ज्यांना वाचता येत नाहीये, अक्षर ओळख नाहीये, त्यांच्यासाठी आपण मिळून सगळे ही कृती करणार आहोत. बरोबर? ओके. चला मग मी ज्यांना बोलवते त्या मुलांनी इकडे यायचं आहे. बाई माझं फाटलं असं कोणी सांगायचं नाही. यातून तुम्ही काय शिकणार आहात की तुम्हाला पण ते नीट ठेवता आलं पाहिजे, काळजीपूर्वक. आणि दिवसभरातून मधून मधून अथर्व, प्रबुद्ध, रितेश, विहान, नंतर ईशान ह्या मुलांना सारखं सारखं अधूनमधून आपलं अक्षर दाखवायचं आणि सांगायचं. सान्वी काय सांगणार? मी ओ आहे, माझं अक्षर आहे ओ. कोणतं आहे अक्षर? ओ. असं त्या मुलांकडून तुम्हाला बोलून घ्यायचं आहे. त्यांना ते अक्षर लक्षात आलंच पाहिजे. बरोबर आहात त्या? आणि सर्वांनी बाकीच्यांनी पण त्यांना मदत करायची आहे. आपण बघूया 10 दिवसानंतर त्यांना किती अक्षरं लक्षात येत आहेत. ओके, डन.